नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांतता शिखर परिषदेमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवरती मोठं भाष्य केले। हेच नाही तर यावेळी उपस्थित पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील त्यांनी मोठा प्रश्न विचारला। भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचा दावा करताना मागच्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने दिसतायत। आता थेट भर मंचावरतीच त्यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवरती भाष्य करत भविष्यामध्ये हे दोन्ही देश खूप चांगले राहतील असंही म्हटलंय। भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणावाच्या परिस्थितीवरती त्यांनी भाष्य केलं। मी काही फक्त युद्ध टॅरिफच्या आधारे सोडवलीत असंही ते बोलले। डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान युद्ध, मी त्यांना म्हणालो की जर तुम्हाला युद्ध करायचं असेल आणि तुमच्याकडे अण्वस्त्रे असतील तर मग मी तुमच्या दोघांवरही 100 ते 150 किंवा 200% एवढा मोठा टॅरिफ लावणार आहे। मी त्यांना स्पष्ट म्हणालो की टॅरिफ लावतोय मी, 24 तासाच्या आत तुमचं युद्ध बंद झालेलं असलं पाहिजे। मला मनातून वाटतं की टॅरिफ नसताना तर हे युद्ध थांबलंच नसतं। शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्याच्या काही तास अगोदरच त्यांनी हे भाष्य केलं होतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहूयात की पुढे काय घडतंय ते। परंतु असे दावे, अशा गोष्टी आणि असे टॅरिफ्स ते रोज उठून कोणावर ना कोणावर लावत असतात। परंतु आता मार्केट या गोष्टीला किती सिरियसली घेईल हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।